भारी. काय एकदम झकास वाटलं ना आमचं टायटल. नावाप्रमाणेच आमचा हा कार्यक्रम लई भारी असणार आहे. यात आम्ही तुम्हाला सेलिब्रिटीजच्या घरी घेऊन जाऊ, त्यांच्या आवडी निवडीच्या गोष्टी दाखवू, फिल्म इंडस्ट्रीत घडणाऱ्या खमंग घटना अगदी फटाफट सांगू, सिनेमांची झलक दाखवू, नवीन सिनेमा चालला की पडला याची अगदी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देऊ. भारतीय चित्रपट सृष्टीच्या 100व्या वर्षाचं निमित्त साधून आम्ही 100 मराठी सिनेमे तुमच्या पुढे घेऊन येतोय. सो आर यू रेडी? बॉलिवूडची राणी म्हणतीये अय्या इश्य अगं बाई. पहा राणी मुखर्जीचा झकास इंटरव्ह्यू. मराठीतील प्रयोगशील अभिनेत्री सांगतीये तिचे झकास स्टाईल स्टेटमेंट. आणि बॉलिवूडच्या महानायकाची सुरू होणार नवी इनिंग. साजरा करणार 17वा वाढदिवस. सचिन कुंडलकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा हा पहिलाच हिंदी चित्रपट. चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यपची असल्यामुळे हा एक निश्चित वेगळा चित्रपट असणार आहे. मुझे काले लोग पसंद है. ही एका मराठी मध्यमवर्गीय मुलीची गोष्ट आहे की जी अतिशय स्वप्नाळू आणि अतिशय उत्साही वाईल्ड मुलगी आहे. आणि श्रीदेवी, माधुरी आणि जुही या तिघींच्या गाण्यांची ती फॅन आहे. ती स्वप्नात त्यांच्या गाण्यामध्ये जाते असं तिचं मन आहे. मी काय बोलणार. अय्या इश्य अगं बाई. या चित्रपटात राणी मुखर्जीनं मीनाक्षी देशपांडे ही मराठी व्यक्तिरेखा साकारली आहे. तिच्या ऑपोजिट आहे मल्याळी स्टार पृथ्वीराज. त्याचं हे हिंदीतलं पदार्पण आहे. मराठी आणि तमिळ संस्कृतीमधून संघर्षातून झालेली विनोद निर्मिती या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राणी मुखर्जी बऱ्याच काळापासून बिग स्क्रीन वरून गायब आहे, पण ह्या सिनेमामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हीरोइन मुझे बना देना, $100 चढ़ाऊंगी. अय्या से मतलब मैं यही कह सकती हूँ कि एक इतना प्यारा सा शब्द है जो हर मतलब मराठी लड़की या मराठी परिवार में लोग इस्तेमाल करते हैं. पहिल्यांदा सगळ्यांची सूचना होतं की अय्या वाटतंय फार छान. राणी पण मला म्हणली फार छान आहे, पण म्हणजे काय. तर मी तिला असं लाजून करून दाखवलं. ती म्हणली ओ मग हेच नाव पाहिजे. सचिन जैसे डायरेक्टर्स के साथ काम करके इतना अच्छा लगता है क्योंकि वो एक नई रानी मुखर्जी लेके आने की चेष्टा में रहते हैं. और सचिन ने भी यही किया है. जिस तरह से उन्होंने मुझे शूट किया इस फिल्म में, या जिस तरह से मुझे एक मीनाक्षी देशपांडे का कैरेक्टर दिया है, आई थिंक इज वन ऑफ द बेस्ट कैरेक्टर्स दैट आई हैव प्लेड इन माय करियर. रंगीन पोस्टर मेरा गलियों में दिखाई दे, घर घर के रेडियो में भी मेरे गीत सुनाई दे. आई एम रियली लुकिंग फॉरवर्ड टू इट क्योंकि मैं खुद मतलब मुंबईकर हूँ. मैं महाराष्ट्र में पली बड़ी हूँ. तो जो महाराष्ट्र में जो रिएक्शंस मिलेंगे मुझे इस फिल्म से, कि वो कितना मुझे एज अ मराठी मुलगी देखते हैं और वो कितना मतलब मीनाक्षी को प्यार करते हैं, उस चीज़ के लिए मैं बहुत ही बेसब्री से इंतज़ार कर रही हूँ. संगीत तो बहुत ही, जैसे मैं बोलती हूँ ना, मस्त पे की म्यूजिक है इस फिल्म की. प्रेमम वेकपम क्रिटिकल कंडीशनम, हे अर्थम क्वेकपम हिलडुल सब शेकपम, फेस टू फेसम धरती पोतरम. एक्चुअली मैं बहुत लकी हूँ एंड थैंक्स टू सचिन कि वो सारे मराठी एक्टर्स को इस फिल्म में लेकर आए. उनके साथ काम करना एक्चुअली मेरा बहुत ही मतलब बड़ा भाग्य है. क्योंकि जैसे कि निर्मति ताई जिनका नाम आपने लिया, ज्योति ताई या सती चालेकर जी, सब सुबोध भावे, आई थिंक वो लोग मराठी फिल्म और थिएटर के बहुत बड़े नामचीन लोग हैं. एंड दे आर अमेजिंग एक्टर्स. बारा ऑक्टोबरला अय्या सिनेमा थिएटरमध्ये पहा. वैशाली सामंतच्या ऐका दाजीबानं संगीत रसिकांना काही वर्षांपूर्वी अक्षरशः वेड लावलं होतं. या गाण्याच्या ठसक्यानं ही वैशाली आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता.
तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. नटरंग आणि बालगंधर्वच्या यशानंतर रवी जाधव घेऊन येत आहेत BP हा त्यांचा तिसरा सिनेमा. प्रश्न विचारणं हा मुलांचा स्वभाव आहे. याचं नाव ऐकूनच उत्सुकता वाढली ना. हा BP चित्रपट म्हणजे बालक आणि पालकांना पडलेले प्रश्न आहेत. मुलं मुली वयात येत असताना त्यांना अनेक प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं. पण आपल्याकडचे पालक आणि शिक्षक बऱ्याचदा त्यांच्या प्रश्नांना उत्तरच देत नाहीत आणि त्यातून निर्माण होणारे प्रॉब्लेम्स आणि त्याचं हसत खेळत काढलेलं सोल्युशन या चित्रपटातून पाहायला मिळेल. आमची मुलं आमच्यापेक्षाही हुशार आहेत. तुमची मुलं तुमच्याही पेक्षा हुशार आहेत हीच भीती आहे विद्यार्थी. रवी जाधव, उत्तुंग ठाकूर आणि रितेश देशमुख या तिघांनी एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रितेशचं हे मराठी चित्रपट निर्मितीमधलं पदार्पण आहे. सुबोध भावे, किशोर कदम, सई ताम्हणकर अशी प्रस्थापित नावं दिमतीला आहेत. पण 5 मुलांच्या खांद्यावर या चित्रपटाची भिस्तान. आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे ते अवघ्या 22 दिवसांमध्ये या चित्रपटाचं शूट पूर्ण झालंय. पण या चित्रपटाची शूटिंग प्रोसेस तब्बल वर्षभर सुरू होती. संपूर्ण चित्रपट ठाणे आणि परिसरातल्या लोकेशन्सवर शूट झालाय. काय पाहिजे बाळांनो? एक VCR आणि एक स्पेशल वाली कॅसेट, रात राणीची शैतानी. ब्रेक नंतर तुम्ही भेटणार आहात मराठी सिनेमाची अप्सरा सोनाली कुलकर्णीला आणि जाणून घेणार आहात तिचे स्टाईल स्टेटमेंट. तेव्हा पाहत रहा लई भारी. 9X झकास, आई शपथ.